नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला 16व्या शतकातील घनदाट जंगलातील असा एक प्राचीन मार्ग दाखवणार आहे। त्या मार्गाने प्रवास करत गेल्यानंतर इतिहासातील जिवंत अनुभव आपल्याला अनुभवायला मिळणार आहे। कारण 13 जुलै 1660 ची रात्र जोरदार पाऊस पडत होता, सर्वत्र काळोख अंधार होता आणि अशा बिकट परिस्थितीमधून छत्रपती शिवाजी महाराज मराठा मावळ्यांसोबत त्या खतरनाक जंगलामधून प्रवास करत विशाळगडावर कसे गेले हे आपल्याला अनुभवायचे आहे। त्या मार्गाने प्रवास करत जंगलाच्या मधोमध पोहोचल्यानंतर आपल्याला असा एक ऐतिहासिक ठिकाणाचा अनुभव अनुभवायला मिळतो। त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजी प्रभू देशपांडे यांची शेवटची भेट झाली होती। त्या ठिकाणी गेल्यानंतर दोन मार्ग आपल्याला फुटलेले बघायला मिळतात। एका मार्गाने राजे विशाळगडाला गेले होते, दुसऱ्या मार्गाने बाजी घोडखिंडीमध्ये गेले होते। त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आपल्या अंगावर काटा देखील येणार आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या मराठा मावळ्यांना मृत्यूच्या दारात सोडून जायचे नव्हते, पण बाजी प्रभूंच्या आग्रहापुढे राजांना विशाळगडावर जावं लागलं आणि बाजी मराठा मावळ्यांसोबत घोडखिंडीमध्ये जाऊन शत्रूशी लढले। त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आपलं सर्व काही अनुभव अनुभवायला मिळणार आहे। त्यासाठी तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा, म्हणजे तुम्हाला देखील समजेल स्वराज्य निर्माण करण्यासाठी किती मोठमोठ्या संकटांना सामोरे जावं लागलं। मित्रांनो, हा रोड मलकापूरवरून अनुस्कोरा घाटामधून कोकणामध्ये जातो आणि ह्या रोडने प्रवास करत जात असताना वाटेमध्ये हे शिवकालीन प्रवेशद्वार आपल्याला बघायला मिळते। या प्रवेशद्वारमधून आता आपण जंगलाच्या मधोमध असलेल्या ऐतिहासिक ठिकाणाजवळ पोहोचायचं आहे। आतमध्ये जाताना आपल्याला या ठिकाणी समोर असलेली कच्ची पायवाट दिसते। या पायवाटेचा सहारा घेत आता आपण या खतरनाक जंगलामध्ये प्रवेश करायचा आहे। समोर झाडावरती बोर्ड पण लावलेले आहेत। जंगल क्षेत्रात ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत, म्हणजे या जंगलामध्ये प्राण्यांचा वावर पण असू शकतो। बघा, पावसामुळे झाडे पडलेले आहेत आणि या ठिकाणी आल्यानंतर पावसाला पुन्हा सुरुवात झाली। पाऊस उघडेपर्यंत मी वाट बघितली, नंतर ह्या जंगलामध्ये आता मी प्रवेश केलेला आहे। बघू शकता सर्वत्र शांतता आहे। पक्ष्यांचा आवाज, पावसाच्या ठेमक्यांचा आवाज आणि मस्त निसर्गाच्या सानिध्यामधून या पायवाटेने आता मी जंगलाच्या आतमध्ये निघालेलो आहे। मित्रांनो, जुलै महिना आहे। आता आपण दिवसा या पायवाटेने जंगलामध्ये प्रवेश करत आहे। मग तुम्ही विचार करा, आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांसोबत या पायवाटेने काळोख्या अंधारातून चिखलामधून कसे गेले असतील, विचार करून तरी बघा। कारण आपल्याला दिवसा चालताना मुश्किल पैदा होतात, मग त्यावेळी ते रात्री कसे गेले असतील। कोणत्याही त्यावेळी बॅटऱ्या नव्हत्या किंवा पावसामध्ये दिवटे पेटत सुद्धा नाहीत। मग या अंधारामधून सर्व काही मावळे राजांसोबत पुढे कसे गेले असतील, हे एकदम भयानक प्रवास असावा। आता पर्यटकांच्या सुविधेसाठी ह्या वाटेमधील झुडपे तोडलेले आहेत, त्यामुळे ही पायवाट आपल्याला थोडी मोठी बघायला मिळते। बघू शकता मित्रांनो, आणखी आतमध्ये आल्यानंतर एकदम भयान वाटते। मग शत्रूला चकमा देण्यासाठी राजांच्या काळामध्ये अशा शिवकालीन मार्गांचा उपयोग केला जात होता आणि समोर एक विजेचा खांब पण आडवा पडलेला आहे, त्यामुळे सुरक्षितता बाळगत आपल्याला पुढे जावं लागणार आहे। आणि या ठिकाणी भरपूर चिखल देखील आहे। तर मित्रांनो, ह्या विजेच्या खांबाला पार करून जेव्हा आपण पुढे जातो तर एकदम खतरनाक पायवाट आपल्याला बघायला मिळते, म्हणजे इथून पुढे मोठी वाट नाही। या पायवाटेचा सहारा घेत आता आपल्याला पुढे जावं लागणार आहे। बघू शकता तुम्ही, हा प्रवास किती डेंजर आहे। पुढे गेल्यानंतर जंगलाच्या मधोमध आपल्याला राजांच्या काळातील शिवकालीन मार्गाचे काही अवशेष देखील बघायला मिळतात। हे पाण्यामुळे पावसामुळे सर्व काही वाहून गेलेलं आहे, पण पुढे आपल्याला साबूत अवशेष बघायला मिळतात। बघा, इथून पुढे जात असताना एकदम भयानक वाटते मित्रांनो, कारण या ठिकाणी कोणीही माणसे नाहीत आणि अशा निसर्गामधून जंगलामधून प्रवास करत पुढे जाणे धोक्याचे पण असू शकते। कारण
अशा जंगलामध्ये आवाज दिला तरी कोणाला जाणार नाही, एवढी घनदाट जंगल या ठिकाणी आहे. आणि राजांच्या काळामध्ये मावळे अशा जंगलामधून लढाई लढायचे. आणि आपली सह्याद्री पावसाळ्यामध्ये वेगळाच रक्षा कवच म्हणून मावळ्यांच्या साथीला यायची. कारण मुघल अशा वाटेने जाताना फसायचे, कारण त्यांना अशा वाटेंचा अनुभव नसायचा. त्यामुळे आपले सह्याद्रीतील मावळे अशा वाटेने प्रवास करत शत्रूवर वरचढ करायचे. बघा, या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला शिवकालीन मार्गाचे हे अवशेष बघायला मिळतात. हे दगड या जमिनीवरती कसे पसरलेले आहेत हे देखील तुम्ही बघू शकता. मित्रांनो, पाठीमागे असलेल्या घनदाट जंगलामधून वाकत वाकत पाय वाटेने फायनली जंगलाच्या मधोमध मी पोहोचलो. पण या ठिकाणी पोहोचत असताना एकदम भयान वाटले. म्हणजे जंगलामधून एकटे जाण्याचा अनुभव खतरनाक असतो, तरीसुद्धा फायनली जंगल पूर्ण करत जंगलाच्या मधोमध मी पोहोचलेलो आहे. आता मी तुम्हाला दाखवतो जंगलाच्या मधोमध असलेले असे ऐतिहासिक ठिकाण. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांची शेवटची भेट झाली होती. आणि इथूनच 2 वाटा देखील फुटलेल्या आहेत. हे सर्व आता मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही आता या व्हिडिओमध्ये असेच पुढे पण बनवून राहा, तुम्हाला समजेल इथून विशाळगडला जाणारी वाट कोणती आहे आणि पावनखिंड म्हणजे घोडखिंडीमध्ये जाणारी वाट कोणती आहे. या वाटेचा सहारा घेत अशा झुडपामधून वेलीमधून घनदाट जंगलाचा अनुभव घेत फायनली जंगलाच्या मधोमध आल्यानंतर आपल्या समोर एक ऐतिहासिक ठिकाण एका स्तंभाच्या रूपात बघायला मिळते. आणि त्यावरती लिहिलेलं पण आहे, मी तुम्हाला दाखवतो. बाजी आणि शिवराय यांची भेट याच आसमंतात झाली. बघू शकता, या स्तंभाला बघून तुम्ही थोडा अनुभव घ्या आणि विचार करा किंवा एक इमेज डोळ्यासमोर बनवा. या घनदाट जंगलामध्ये राजे आणि बाजी यांची शेवटची भेट झाली, बातचीत झाली. राजांना बाजींना आणि मावळ्यांना सोडून विशाळगडला जायचे होते. राजांच्या मनाला किती वाईट वाटले असेल. आपल्या मराठा मावळ्यांना सोडून जायला राजे तयार नव्हते, तरीसुद्धा बाजींनी आग्रह केल्यामुळे राजांना इथून विशाळगडाच्या दिशेने जावं लागलं. हे ऐतिहासिक ठिकाण आता आपण बघितले. या ठिकाणी आपण एक छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा देऊया. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. आता आपण समोर असलेल्या पायवाटेने आणखी पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. इथून पुढे 2 मार्ग कसे फुटलेले आहेत हे देखील आपल्याला बघायला मिळेल. पण मित्रांनो, ह्या घनदाट जंगलामध्ये पुढे जात असताना या ठिकाणी एक झाड देखील आडवे पडलेलं आहे. त्यामुळे आता पुढे जाणारा मार्ग कुठून आहे हे देखील बघावं लागणार आहे. तर या झाडाच्या पलीकडून आपण पुढे जाणारा मार्ग शोधूया. कदाचित आपल्याला मार्ग मिळेल. फायनली पुढे जाणारा मार्ग मला भेटलेला आहे. बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी या पावसामध्ये कांटे पण आहेत. पायाला चिकटले की रक्त पितात. एकदम बारीक किडे सुईसारखे असतात. त्यांच्यापासून पण सावधगिरी बाळगत मी पुढे निघालेलो आहे. आणि या जंगलाच्या मधोमध एक ओढा देखील वाहतो. या ओढ्याला भरपूर पाणी आहे. या ओढ्यामधून जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा आपल्याला 2 मार्ग बघायला मिळतात. बघा, जंगलाच्या मधोमध असणारा हा ओढा आणि या ओढ्यामधून पुढे जाताना कसा अनुभव अनुभवायला मिळतो. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर दाखवतो. बघा, इथे पोचल्यानंतर ह्या ओढ्या म्हणजे हा शिवकालीन मार्ग आहे, त्याचे दगड उद्ध्वस्त झालेले आहेत निसर्गाच्या पावसामुळे, अतिवृष्टीमुळे. इथून रोड विशाळगडाच्या दिशेने जातो आणि हा मार्ग असाच पुढे घोडखिंडीमध्ये जातो. ह्या मार्गाने आपण पुढे जाऊ शकणार नाही, कारण पुढे भरपूर अडचण आहे. पण हा जो घोडखिंडीच्या दिशेने मार्ग जातो त्या मार्गाने आपण पुढे जाऊन बघूया पुढे आपल्याला अजून काही ऐतिहासिक बघायला मिळतंय का. आणि थोडा पाऊस उघडल्यामुळे मी तुम्हाला हे सर्व काही शूट करून दाखवत आहे. पण तुम्ही कधी या ठिकाणी आला तर हातामध्ये काठी घेऊन या. या दगडावरून पाय घसरतात आणि एक मिठाची पिशवी पण सोबत घेऊन या, कारण या ठिकाणी कांटे भरपूर आहेत. माझ्या पायाला पण 2 लागलेले आहेत, त्यांना आता बाहेर काढले पाहिजे.
बघू शकता तुम्ही, ह्या वाटेने जेव्हा आपण पुढे येतो तेव्हा आपल्याला ही वाट अशीच पुढे गेलेली बघायला मिळते. बघा, ही वाट अशीच पुढे त्या झाडापासून घोडखिंडीच्या दिशेने जाते. बघा, इथून पुढे आणखी घनदाट जंगल आहे. या जंगलाचा मस्त अनुभव घेत आपण पावनखिंडपर्यंत जाऊ शकतो. पण पुढे जाताना वाट एकदम खतरनाक आहे. भरपूर जंगल आहे, दऱ्या आहेत आणि खोल दऱ्यामध्ये उतरणे अशा पावसामध्ये शक्य नाही. तरीसुद्धा मी या जंगलामध्ये प्रवेश करून तुम्हाला ह्या जंगलाचा अनुभव करून दिला, ते पण पावसामध्ये. कारण राजांच्या काळामध्ये जुलै महिनाच होता जेव्हा राजे विशाळगडाच्या दिशेने या शिवकालीन मार्गाने प्रवास करत गेले होते. मित्रांनो, पाऊस थोडा उघडल्यामुळे आपण या जंगलामध्ये प्रवेश केला. पण जंगलामध्ये प्रवेश करत असताना सर्वत्र मोठमोठी झाडे, झुडपे आणि वेलीमधून पायवाटेने पुढे जात असताना थोडी भीती वाटते. कारण मी एकटाच होतो आणि अशा खतरनाक जंगलामध्ये त्या ठिकाणी सर्वत्र सुन्न आहे, एकदम कुणाचा आवाज नाही, माणसांचा वावर नाही, या ठिकाणी कोणीही येत नाही, पर्यटक सुद्धा येत नाहीत. पर्यटकांनी या ठिकाणी आले पाहिजे, पण पर्यटक कसे येणार? या ठिकाणी येण्यासाठी कोणताही मार्ग नाही. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अशा ऐतिहासिक ठिकाणी येण्यासाठी कोणता तरी मार्ग बनवला पाहिजे. जेव्हा आपण पायवाटेने चालत चालत अशा ठिकाणी येतो आणि असा जोरदार पाऊस सुरू होतो तेव्हा मस्त अनुभव देखील अनुभवायला मिळतो. तरी पण आपण खतरनाक प्रवास पूर्ण करून जंगलाच्या मधोमध पोहोचलो. ते ऐतिहासिक ठिकाण बघितले ज्या ठिकाणी राजे आणि मावळे यांची शेवटची भेट झाली होती. मी असा खतरनाक मोसमचा निवड यासाठी केली कारण मला अनुभव करून घ्यायचा होता. राजे 13 जुलै 1660 रोजी अशा जोरदार पावसामधून, काळोख्या अंधारामधून या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांच्यावर काय अवस्था आली असेल. अशा जोरदार पावसामध्ये आपल्याला दिवसा चालता येत नाही. त्यावेळी राजांच्या काळामध्ये त्या दिवशी अंधार होता, काळोख होते आणि अशा जोरदार पावसामधून टॉर्च पण त्यावेळी नव्हत्या, दिवटे पण अशा पावसात उघडू शकत नाही. म्हणजे सर्व कसे त्यांनी पूर्ण केले असेल. या जंगलातील पायवाट, काटे, चिखल सर्व पूर्ण करून राजे मावळ्यांसोबत विशाळगडाच्या दिशेने गेले आणि बाजी घोडखिंडीच्या दिशेने कसे गेले हे आपण या ठिकाणी आल्यानंतर अनुभवू शकलो. आणि असा जोरदार पाऊस या जंगलामध्ये जेव्हा पडतो तेव्हा वेगळाच खतरनाक अनुभव देखील आपल्याला अनुभवायला मिळतो. आज मी या ठिकाणी येऊन तुम्हाला हा व्हिडिओ शूट करून दाखवला, पण कधी वेळ भेटला तर या जंगलामध्ये प्रवेश करून 2-4 माणसांना सोबत घेऊन हे ऐतिहासिक ठिकाण तुम्ही बघू शकता. आज मी या ठिकाणी येऊन तुम्हाला हा व्हिडिओ शूट करून दाखवला, ते पण जोरदार पावसामध्ये आणि खतरनाक जंगलाच्या मोसममध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमः पार्वती पतये, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.